नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आता आलो आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमधलं एक महत्त्वाचा किल्ला आपण आज पाहणार आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय, हा देवगिरीचा किल्ला आज आपण पाहणार आहोत। देवगिरीचा किल्ला हा 12व्या शतकामध्ये यादव राजा भिल्लम याने उभारलेला आहे आणि अप्रतिम या किल्ल्याची बांधणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चारी बाजूंना जर पाहिलं तर किल्ल्याच्या या टेकडीवरती हा किल्ला त्यांनी बनवलेला आहे आणि या टेकडीला किल्ल्याला चारी बाजूंना आपल्याला तटबंदी केलेली दिसते। त्याचप्रमाणे तटबंदीमध्ये या ठिकाणी खंदक सुद्धा त्यांनी निर्माण केले होते, शत्रू आतमध्ये जाऊ नये म्हणून। हा किल्ला कसा आहे हा आपण आता पाहणार आहोत। माझ्यासोबत आज आहे गणेश आणि संजू शेठ। संजू शेठ, बोला। आज आपण आता देवगिरीचे जे यादव आहेत त्यांचा हा देवगिरीचा किल्ला, नंतरच्या काळामध्ये याला दौलताबाद हे नाव पडलेलं आहे, हा किल्ला पाहणार आहोत। तर काय वाटतं तुम्हाला? तर आपण या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलेलो आहे हा किल्ला पाहण्यासाठी आणि याचं ही तटबंदी पाहिली आहे। इकडे बघा, मिनार आहे तिथे, एक मिनार दिसतोय बाजूला आणि ही जबरदस्त अशी तटबंदी दिसतीये। तर आता आम्ही पुढे जाणारच आहे, तर बघूया आतमध्ये काय आहे ते। आज आम्ही आलेलो आहोत सकाळी सकाळी दौलताबादचा किल्ला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आम्ही उभे आहोत। समोर आपल्याला दिसतोय एक मिनार दिसतोय, चांद मिनार असं म्हटलं जाते त्याला। कुतुब मिनार नंतरचा हा चांद मिनार, हा फेमस असा मी वाचनात आहे। आपल्याला ही तटबंदी दिसते बाहेरनं। आता आम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेर आहोत, आता आतमध्ये जाणार आहोत। आतमध्ये मलाही खूप उत्सुकता आहे, किल्ला कसा आहे काय आहे। आणि किल्ल्याचं मी आतापर्यंत खूप काही ऐकलेलं आहे। किल्ला जिंकता येणं अशक्य आहे किंवा काय आहे, बाहेरच्या याच्यावरून तर वाटतंय तटबंदी अशी मजबूत आणि सुस्थितीत असा किल्ला दिसत आहे। देवगिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती आता तिकीट काढलेलं आहे। त्यानंतर एक तटबंदी आणि तटबंदीच्या आतमध्ये पुन्हा एक तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसते आणि ह्या तटबंदीमध्ये हे बुरुज दिसत आहेत आणि बुरुजाच्या ठिकाणी आपल्याला हा एक दरवाजा दिसतोय। देवगिरी किल्ला हा मजबूत किल्ला आहे, अभेद्य किल्ला आहे, परंतु तो यादवांकडून का हरला गेला तर त्याला एक मुख्य कारण होतं, ते म्हणजेच या किल्ल्याला बाहेर जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही। या किल्ल्याला एकमेव दरवाजा आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय। जसं आपण वेगवेगळ्या किल्ल्यांना जर तुम्ही पाहिलं असेल तर चोरदिंडीचे दरवाजे असतात, संकट काळामध्ये निसटण्यासाठी त्या दरवाजांचा उपयोग होतो। तसा आपल्याला या देवगिरी किल्ल्याला एकही दरवाजा पाहायला मिळत नाही, म्हणून कदाचित देवगिरी पडला असावा। चला देवगिरीची ठिकाणं आपण पाहूया काय काय। देवगिरी किल्ला हा छत्रपती संभाजीनगर जवळील एक अभेद्य गिरिदुर्ग आहे, जो 12व्या शतकात यादव राजा भिल्लम यांनी बांधला। हा किल्ला त्याच्या भुलबुलैया, खंदक आणि मजबूत तटबंदीसाठी प्रसिद्ध असून यादव, दिल्ली सल्तनत, तुघलक, बहामनी, निजामशाही आणि मुघल साम्राज्यांचा साक्षीदार आहे। याला दौलताबाद हे नाव मोहम्मद बिन तुघलकाने दिले होते। यादव राजा रामचंद्राच्या काळात हा किल्ला व्यापाराच्या आणि कलेचे प्रमुख केंद्र बनला। अल्लाउद्दीन खिलजीने यादवांवर विजय मिळवून हा किल्ला लुटला। मोहम्मद बिन तुघलकने दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादला हलवली आणि शहराचे नाव बदलले। 1490 मध्ये निजामशाहीने हा किल्ला जिंकला आणि नंतर तो मुघलांच्या ताब्यात गेला। मित्रांनो, हा देवगिरी काही दिवसांपूर्वी गोलकोंड्याला जाण्याचा योग आलेला। त्या गोलकोंड्याचा जो फोर्ट आहे तर तो फोर्ट सुद्धा आपल्याला त्याचं बांधकाम सुद्धा याच प्रकारे केलेलं पाहायला मिळालेलं पाहू शकता। पहिल्या दरवाजातून आपण आता या दुसऱ्या दरवाजात इथं आलेलो आहे आणि वरती जर पाहिलं तर इथं द्वारशिल्प आपल्याला दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही। त्याचप्रमाणे इथे जर आलं तर खूप सुंदर असे अलंकरण केलेले हत्तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे अजून तुम्हाला मी दाखवतो इथं काय काय दिसतंय ते। ती खूप मोठी अशी तोफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, पाहू शकता ही तोफ।
हे छोट्या तोफी, या ठिकाणी हे बंद आहे. त्यानंतर 2 बुरुज आणि बुरुजाच्या बरोबर मध्ये हा दरवाजा आणि वरती शरब शिल्पां टाईप सुद्धा आपल्याला काही शिल्प या ठिकाणी कोरलेले दिसतात. मित्रांनो, आता 12 पाहिली, त्याच्यानंतर जे हाती तलाव आहे, तर त्या हाती तलावाकडे आम्ही चाललो आहे. तर पाहू शकता हा हाती तलाव कशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पाणी तर नाही, परंतु त्या काळामध्ये पाणी साठवत असतील आणि उतरण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत. हाती तलाव आणि इकडं भारत माता मंदिर पण आहे, त्या मंदिराकडे पण जाऊयात. आणि हा जो दिसतोय तो चांद मिनार आणि किल्ला. आता आपण आलो आहोत ते हे भारत माता मंदिर. या किल्ल्यातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण संरचनापैकी एक आहे. ही इमारत स्थापत्यकलेच्या दृष्टीने खूपच संतुलित आणि सुव्यवस्थित निर्मित केलेलं आहे. तसं फक्त ही एका मशिदीच्या योजनेचे अनुकरण करत आहे, ज्यात तिन्ही कडे प्रवेश मार्ग आहेत आणि चारही कोपऱ्यांना आभासी मनोरे आहेत. मोकळ्या अंगणात पश्चिमेकडे लिवाण आहे, ज्यात कमान बनलेले आहे. कमान पुढील अष्टकोनीय स्थान एका घुमटाने झाकलेले आहे. या मशिदीच्या निर्माणात उपयोग केलेल्या स्थापत्यावशेषामुळे हे स्पष्ट संकेत मिळतात की हे साधारण 10व्या-11व्या शतकातील यादवकालीन मंदिरापासून प्राप्त केले आहेत. या मशिदीचे निर्माण कुतुबुद्दीन मुबारक खिलजी या शासन काळाच्या दरम्यान केले आहेत. भारत माता मंदिराच्या नावाने सुद्धा ओळखले जातात. हे त्या मंदिराचे अवशेष असू शकतात नाही आहेतच, कारण की इथं जर पाहिलं तर आपल्याला जे मंदिरावरती यक्ष दिसतात, ते यक्ष दिसत आहेत आणि तटबंदीसुद्धा याला आहे. आणि आतमध्ये प्रवेश करूयात. प्रवेश केल्यानंतर खूप सुंदर असं स्थापत्यशैली आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. मित्रांनो, किती भव्य आहे. एंट्री एकदम छोटी होती आणि अरे सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळाला आहे, जो आपल्याला आपल्या नाणेघाटामध्ये ज्या प्रमाणात दगडी रांजण आपल्याला पाहायला भेटतो, सेम त्याच प्रकारचा, फक्त हा गाडलेला आहे. आणि हा रांजणसुद्धा 2 भागामध्येच आहे, वरचा भाग आणि खालचा भाग. तर हा दगडी रांजणसुद्धा इथं दिसला आहे. आणि इथं एक यादव काळातील मंदिर असावं त्याचे पुरावेच आपल्याला या खांबावरती पाहायला मिळतात. मित्रांनो, पाहू शकताय हे सगळे खांब कशा प्रकारे आहेत. हे बघा, यादव काळामध्ये जे बांधकाम चालायचं, तर त्या मंदिरांचे जे स्तंभ असायचे, तर ते स्तंभ आपल्याला इथं खूप सारे स्तंभ या ठिकाणी दिसतात. आणि खूप मोठं मंदिर असणार आहे, कारण की सगळीकडे आपल्याला इथं मोठ्या प्रमाणामध्ये स्तंभ पाहायला मिळत आहेत. पाहू शकता मित्रांनो, आता सध्या हे भारत माता मंदिर म्हणून ओळखलं जाते. आता त्या भारत माता मंदिराकडे आपण आता चाललेलो आहोत. तर ते मंदिर कशा प्रकारे आहे ते मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे ते भारत माता मंदिर. जबरदस्त असं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, भारत माता मंदिर. मित्रांनो, हा पूर्णच्या पूर्ण सभामंडप जर पाहिला तर हा यादव काळातील सभामंडप दिसतं आपल्याला. यादव काळामध्ये या ठिकाणी एक मोठं मंदिर असणार आहे, यात दुमत नाही. कारण की तुम्ही जर स्तंभ जर पाहिले, त्या स्तंभांची रचना जर पाहिली तर ती संपूर्ण यादव काळातील रचना आपल्याला दिसते. आपल्या इथं सुद्धा जी मंदिरं
कोरलेली निर्माण केलेली जी दिसत आहेत यादव काळातील तसे, परंतु अगदी शेकडोंनी स्तंभांची मालिका या ठिकाणी आहे. जबरदस्त असं हे देवगिरी किल्ल्यावरील, देवगिरी अर्थातच दौलताबाद किल्ल्यावरील यादवकालीन मंदिराचा हा सभामंडप मित्रांनो मी तुम्हाला दाखवलेला आहे. यादवकालीन मंदिर आणि नंतरचं भारत मातेचं मंदिर पाहून झाल्यानंतर आपण आता चाललो आहे किल्ल्यावरती. पाठीमागे तो चांद मिनार दिसतोय आणि आता हा किल्ल्याचा चौथा दरवाजा मित्रांनो पाहू शकता तुम्ही. म्हणजे हे बुरुज किती आहेत, हे सुरक्षतेच्या दृष्टीने किती जबरदस्त स्थापत्यशैली त्यांनी या ठिकाणी वापरलेली आहे. हा चौथा दरवाजा मी तुम्हाला दाखवलेला आहे. साधा आहे, म्हणजे आकाराने छोटा आहे, परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे हे जर पाहिलं तर हे जुने लाकडाचे अवशेष आणि संपूर्ण लाकडावरती लोखंडी पट्ट्या, त्याचप्रमाणे खिळे या ठिकाणी दिसत आहेत. पुन्हा नागमोडी वळणाची वाट, पुन्हा एकदा दगडी रांजण पाहू शकता. सेम त्याच प्रकारचा दगडी रांजण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, जो मगाशी मी दाखवला आणि नाणेघाटामध्ये ज्याप्रमाणे आहे तो. हे दगडी रांजण आपल्याला या देवगिरी किल्ल्यावरती 2 ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. चला आता जाऊयात. देवड्या आहेत सैनिकांच्या राखणासाठी, त्याचप्रमाणे जागोजागी हे अवशेषसुद्धा, मंदिरांचे अवशेष दिसत आहेत. बघा, पाहू शकताय. तर अजून एक दरवाजा, पाण्याची वाट बरोबर काढलेली आहे. अजून एक दरवाजा मित्रांनो. आता ही जी वास्तू दिसते तर हा चीनी महल आहे, तुम्हाला दाखवेलच. 2 मजली इमारत आहे. यात निळ्या आकाशी ज्या खास करून चीनवरून आणलेल्या ज्या फरशा आहेत तर त्याचा वापर या ठिकाणी केला गेला होता. इमारतीचा आतील भाग साधा आहे आणि आता सद्यस्थिती अगदी मोडकळीस आलेली आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य असं आहे की हिने दख्खनच्या राजनैतिक इतिहासात एक मोठी महत्त्वपूर्ण भूमिकेचे वहन केले आहे. औरंगजेबाने गोवळकोंड्याचा अंतिम कुतुबशाही शासक अब्दुल हसन तानाशाहला हरविल्यानंतर 1687 ते इसवी सनाच्या 1700 पर्यंत त्याचा मृत्यू याच चिनी महलात कैद करून ठेवले होते. त्याला अब्दुल हसन तानाशाहला औरंगजेबाने या चिनी महालामध्ये कैद करून ठेवलेले. तर तो चिनी महल कसा आहे, आता हे चिनी नाव का पडलं तर त्याचा पुरावा मी तुम्हाला दाखवतो. हा तो महल आहे आणि आता शेवटचे काही अवशेष याचे शिल्लक आहेत. जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला टाईल्स दिसत आहेत अलंकारित केलेला, ब्लू कलरच्या पाहू शकताय. आणि हा पूर्ण महलाला ती फरशी वापरली असेल याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की किती चांगल्या प्रकारे हा महल निर्माण केला असेल तो. चलो पुन्हा एकदा हे 2 पाण्याचे रांजण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. दौलताबाद किल्ला पाहतोय. या ठिकाणी आहे ती मेंढातोफ. मेंढातोफ जर पाहिली तर या तोफेचे खरे नाव किल्ला शिकन अर्थात किल्ल्यास तोडणारे असे आहे. तोफेचा मागील भाग मेंढ्याच्या मुखाकृती असल्याने सामान्यतः हिला मेंढातोफ म्हटले जाते.
तोफेची संपूर्ण लांबी 5.30 मीटर आहे. चला पाहूयात ती. मेंढा तोफ पाहूयात, जी प्रसिद्ध अशी तोफ या देवगिरी किल्ल्यावरील आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. चलो, किल्ल्यावरती मारा करण्यासाठी ही मेंढा तोफ पाहू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी सिंह दिसत आहेत. किती मोठी ही तोफ या ठिकाणी दिसते मित्रांनो. मेंढा तोफ लिहिलेलं पण आहे याच्यावरती. मेंढा तोफ पाहून झाली आणि मेंढा तोफ पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्याच्या ह्या भागामध्ये येतोय. आणि या ठिकाणी जर व्यवस्थित जर पाहिलं तर एक ब्रिज दिसतोय या ठिकाणी आत्ता जो तयार केलेला आहे. आणि बाजूला जर पाहिलं तर सगळे इथं पाणी दिसतंय. चारही बाजूंना हे खंदक कोरण्यात आलेले होते, पाहू शकताय. आतमध्ये सुद्धा उतरण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी. आणि हे जे खंदक दिसतात मित्रांनो, आता जे खंदक दाखवले, तर ज्यावेळेस किल्ल्यावरती आक्रमण होत असेल आणि बालेकिल्ला आपण बोलू किंवा किल्ल्याच्या महत्त्वाच्या ज्या व्यक्तीवरती किल्ल्यावरती राहायला असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी हा जो मार्ग आहे हा बंद करण्यात येत असेल. आणि हे जे पाणी दिसतंय खाली, तर ह्या पाण्यामध्ये सुद्धा त्या काळामध्ये मगरी वगैरे सोडलेलं असायचे असं सांगितलं जायचं. म्हणजे किल्ला बांधताना किती चांगल्या प्रकारे स्थापत्यकला या ठिकाणी वापरलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की दौलताबाद किल्ला हा अजिंक्य राहिला असता, परंतु त्याला निसटण्याचा दुसरा मार्ग नव्हता. परंतु इथं जर व्यवस्थित जर पाहिलं तर या किल्ल्याला संरक्षणासाठी ज्या काही शक्य असतील तेवढ्या उपाययोजना केलेल्या होत्या. हा तो खंदक मी तुम्हाला दाखवला आहे, पाहू शकता खंदक. चलो, खंदक दाखवला. हे खंदक आहेत. ब्रिजवरून चाललोय. आतमध्ये ते जायला जो जुना मार्ग येतो त्या ठिकाणी पाहू शकताय दौलताबाद किल्ल्याचा हे खंदक. आणि यादवकालीन बांधकाम शैली कशाला बोललं जातं तर ते आपल्याला याच्यातून समजून येते. स्टेप वाईज जे बांधकाम दिसतं, ज्याप्रमाणे आपल्याला शिवनेरी किल्ल्यावर पाहायला मिळतं, तर ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालं. आता एक अंधेरी मार्ग आपल्याला दिसतोय या ठिकाणाहून. त्या अंधेरी मार्गाकडे जाऊयात. खंदकाचा मार्ग आपण आता पार केला, त्याच्यानंतर येतोय या अंधेरी मार्गाकडे. तर अंधेरी मार्ग बघा कसा आहे. इथं बऱ्याच अंधेरी मार्ग लेण्यांसारखं कोरलेलं दिसतंय आपल्याला या ठिकाणी. म्हणजे अगदी किल्ल्यावरून लेण्याच्या भागात आलो की काय त्या खंदकाच्या इथून, कारण की ते सगळं कोरीव काम दिसतंय. कदाचित त्या काळामध्ये किल्ल्याच्या अगोदर या ठिकाणी लेण्यासुद्धा असाव्यात. अंधेरी हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमात्र मार्ग आहे. युद्ध काळात हा मार्ग शत्रूंपासून वाचण्याकरता उत्तम मार्ग होता. लांब आणि आडवळण्याच्या भुयारी मार्ग शीघ्रतापूर्वक उंच वर जाणाऱ्या पायऱ्यांपर्यंत जातो. हे एक
वेगळंच किल्ल्यावरती, म्हणजे अगदी असं वाटतच नाही की आपण किल्ल्यावरती आलो आहे की काय. एका लेणीमध्ये, किल्ल्यावरती ही लेणी आपल्याला दिसते मित्रांनो. अविस्मरणीय आहे म्हणजे हे सगळं. आजचा जो काय किल्ला भटकंती हे स्तंभ पाहू शकताय, ज्याप्रमाणे वेरूळच्या लेण्यांमध्ये स्तंभ दिसत आहेत त्याप्रमाणे हे स्तंभ दिसत आहेत. कदाचित या ठिकाणी लेण्या असणार आहेत. हा तो अंधेरी मार्ग त्यांना दिलेला आहे, वरती पाहू शकता. अंधेरी मार्ग आपल्याला कुठे कुठे घेऊन पाहतोय. जबरदस्त किल्ला काय असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा देवगिरीचा किल्ला आहे. कारण की मी सुद्धा पहिल्यांदाच या किल्ल्याला भेट दिलेली, परंतु किल्ल्यावरती जाण्यासाठी इतके अप्रतिम मार्ग त्यांनी तयार केलेले आहेत मित्रांनो. तर काय सांगू तुम्हाला, दाखवायचा तर प्रयत्न करतोय. हे बघा, इकडं पण बुलबुलयासारखंच आहे. बुलबुलयाचा आपण याला बोलू शकतो. देवगिरी किल्ल्याला संरक्षणासाठी पाण्याचे कशा प्रकारे खंदक तयार केलेले होते, तर ते आपल्याला या ठिकाणाहून दिसतात. हे जे खंदक दिसतात मित्रांनो पाहू शकता, चारही बाजूंनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी त्यांनी ही तंत्र वापरलेले. अप्रतिम म्हणजे. इकडे जाऊन इकडे. आता किल्ल्याच्या टॉपवरती येऊन पोचलेलो आहे आणि किल्ल्याची मुख्य इमारत, ज्याला आपण राजमहल बोलू शकतो, तर तो राजमहल या ठिकाणी आपल्याला दिसतोय मित्रांनो. बारादरी म्हणून या इमारतीला ओळखलं जातं. मित्रांनो, आता त्या महलाच्या वरती, म्हणजे बारादारी ज्याला बोललं जातं त्याच्यावरती आलेलो आहेत. बारादारी का, कारण की हे ज्या कमानी दिसत आहेत तर ह्या टोटल 12 कमानी या ठिकाणी आहेत. आणि हे जे ठिकाण बनवलेलं आहे तर तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर या ठिकाणी एक अष्टकोनी ही इमारत बनवलेली आहे, पाहू शकताय. ही अष्टकोनी इमारत, आणि इथे हवा येण्यासाठी खूप या कामाने सुद्धा या ठिकाणी दिसतात. म्हणजे हवेसाठी एक सुंदर नमुना असलेलं हे ठिकाण म्हणता येईल मित्रांनो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी जर आलात तर सगळ्या बाजूनी आपल्याला हवा खेळती राहते, अशी ही इमारत या ठिकाणी बनवलेली आहे. अष्टकोनी इमारत आपण पाहिली तर आता ऊन खूप आहे, परंतु
या ठिकाणाहून जी हवा येते त्याच्यामुळे आता आल्हाददायक वाटतंय. पाहू शकता हा किल्ल्याचा परिसर तटबंदी दिसते. प्रॉपर हा चांद मिनार दिसतोय. आपण ज्या ठिकाणी आलो ती जागा दिसते आणि संपूर्ण किल्ल्याची तटबंदी सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून पाहता येते मित्रांनो. असं किल्ल्याच्या टॉपवर आता येऊन पोहोचलेलो आहे. मित्रांनो पाहू शकताय या ठिकाणी किल्ल्याचा हा टॉप. इथे एक तोफ आहे काळा पहाड नावाची. आणि हे जर पाहिलं इकडे तर इथं पण काही तोफा आहेत. तोफेला नाव आहे दुर्गा कॅनन.